आपण आज सोनाली धनंजय हंबीर हे आपल्या MI लाईफस्टाईल कंपनीच्या डिस्ट्रीब्युटर आहेत. त्या ZTC रँकवर काम करत आहेत आणि आज त्यांच्या बागेमध्ये आपण व्हिजिट देण्यासाठी आलो आहे. आणि आपल्याबरोबर RTC लीडर विद्या कांबळे मॅडमसुद्धा आहेत. आणि ही हातामध्ये फळ आहेत. आता आपल्या इंडिया ग्रोचे प्रोडक्ट वापरून त्यांना कसा रिझल्ट आला हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार मॅडम. नमस्ते. बघा, आजूबाजूला आमच्या पण भरपूर सगळे गोल डाळिंबाचे बागच आहेत, पण त्या सगळ्या बागांपेक्षा आमच्या बागातली फळं उत्कृष्ट आहेत. वजन, त्याची ग्रीप, त्याची शाईन किंवा त्याची साईज एकसारखी. हा बाग पूर्ण पडलेला होता 13 तारखेच्या वादळात. तो उभा करून ह्या प्रॉडक्टची एवढी ताकद आहे की ते ग्रो मॅजिकनी त्याच्या मुळ्यांना काही होऊ दिलं नाही. हा असा उभा केल्यानंतर एकही झाड वाळलं नाही. आहे अशी फळं जाग्यावर. आणि आता जवळजवळ 15 लाखापर्यंत खर्च झालाय. 20 ते 22 टन माल निघलाय. तरी अजून 7 लाईनी तोडायच्या आहेत. आजूबाजूचे शेतकरी आता विचारायला लागलेत की तुम्ही वापरले ते आम्हाला वापरायचंय. त्यांना माहिती नाहीये काय वापरलंय, पण आता माझ्याकडे ते यायला लागलेत आणि विचारायला लागलेत. एवढी फळांची म्हणजे ग्रोथ आहे. तुम्ही बाजूला कॅमेरा फिरून दाखवू शकता, व्हिडिओ घेऊ शकता, सगळा व्हिडिओ दाखवू शकता तुम्ही. फळांची साईज वगैरे सगळं दाखवू शकता. अशा प्रकारचा माल लागलेला आहे आणि प्रत्येकच ठिकाणी काय बघू शकता. असं वाटतंय जसं सफरचंदच लागलेत. जबरदस्त असा रिझल्ट आहे. आपण मॅडमला विचारू जरा की मॅडमनी ते काय काय वापरलं आणि कशा प्रकारे वापरलं. मॅडम, ह्या बागेसाठी तुम्ही काय काय वापरलं? मी रोपं लावतानाच आहे ना, बुआस्त्र प्रत्येक खड्ड्यात 20-20 ग्रॅमने झाड लावताना त्या खड्ड्यात 20-20 ग्रॅम बुआस्त्र टाकलं. त्याच्यानंतर पुन्हा खत भरताना पुन्हा बुआस्त्र टाकलं. मध्ये आधी ग्रो मॅजिक पाण्यातून सोडून फवारण्या घेतल्या आणि ओलीप दर 1.5 महिन्याला ओलीप सोडले. ओके, बरं, आपल्या खता औषधाचा खर्च किती झाला तुमचा? खर्च झाला 1 ते 1.5 लाखापर्यंत. पण डॉक्टरच्या 7 लाखाच्या खर्चापेक्षा मला हे 1.5 लाखाच्या प्रोडक्टनी बेस्ट रिझल्ट दिलाय. जास्त आता उत्पन्न तुम्हाला जास्त. नेक्स्ट टाइम मी आता दुसरा बार धरणार आहे ऑक्टोबरला 2nd, तेव्हा मी डॉक्टरचं अजून कमी करणार आहे. ह्याच्यात अजून आपलेच प्रोडक्ट वापरणार आहे. म्हणजे कमी खर्चात बाग आहे असा येणार आहे. नवीनच होतो, सुरुवातीला वापरत होतो, त्यामुळे तेवढा अनुभव नव्हता. डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच लागत होता. पण आता अंदाज आलाय की आपल्या प्रोडक्टनी पण एवढा ग्रोथ आहे ना, तर डाळिंबाचा डॉक्टरला सल्ला घ्यायचा. तर रासायनिक आम्ही वापरलेलंच नाहीये. थोडंसं मध्ये त्यांचं कीटकनाशकांचं आपल्याला आयडिया नाही म्हणून वापरले, पण आता नाही वापरणार. आता फक्त आणि फक्त इंडिया ग्रो वापरणार. जबरदस्त मॅडम, जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. डाळिंब बागायतदारांना सांगायला गेलो की पटत नाही, म्हणून हा लाईव्ह व्हिडिओ काढतोय आपण. ॲक्च्युली आता हा स्वतःचा रिझल्ट घेतला आहे, म्हणूनच लोकांपर्यंत जाणं सोपं पडणार आहे आणि लोकांनाही खरं वाटणार आहे. डाळिंबाच्या मालकीने इथं आहेत आणि अजून म्हणजे त्यांचं 1750 झाड आहेत. बुवास्त्र मी लावताना खोडात टाकलंय, त्याच्यामुळं माझ्या 1750 झाडातून 2 सुद्धा नागे नाही माल तुटेपर्यंत. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. पण झाड गेलेलं नाहीये. पूर्ण बाग आहे अशी उभी. 100% मॅडम, म्हणजे तुमचा अनुभव खूप चांगला आहे. बाकीच्या डाळिंब बागायतदारांना काय तुम्ही सजेशन कराल? नाही, बाकीच्या डाळिंब बागायतदारांना पण मी तर म्हणाल, सुरुवात लागण असेल तर ते वापरूनच सुरुवात करा. आणि ज्यांचा बहार आता तुटून जातोय त्यांनी सुरुवातीला बहार धरताना खत जेव्हा घालतो तिथपासून स्टार्ट करा. खतात घालताना बुवास्त्रापासून स्टार्ट करा आणि तिथून पुढं महिन्याला एकदा ग्रो मॅजिक ओलिप आम्ही 15 दिवसाच्या अंतरात सोडत होतो. ओके, मॅडमचा मोबाईल नंबर स्क्रीनवर देतोय. काही अडचण असेल किंवा शंका असेल तर मॅडमला कॉल करून प्रत्येकजण विचारू शकतं. जय माय लाईफस्टाईल. जय माय लाईफस्टाईल. थँक्यू. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम.